अमरावती शहरासह अमरावती लगतच्या ग्रामीण भागामध्ये काल सायंकाळी अवकाळी पाऊस आणि वादळ आलं आणि गारपीट आली, यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। मी सध्या रेवसा गावात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कठारे परिवारावर देखील जे आहे ते दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे। मोठं नुकसान जे आहे ते वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे। आपण बघू शकतो फॅन जो आहे तो अक्षरशः उडून जो आहे तो एका याच गावातल्या एका सोलरवर जाऊन पडला, त्यामुळे तिकडे देखील सोलरचं नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे रगरगत्या उन्हामध्ये जे आहे ते डोक्यावरलं छत जे आहे ते अक्षरशः उडालेलं आहे। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी तीन पत्रे जे आहेत ते या घराचे संपूर्ण उडून गेल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। वरचं छत जे आहे ते पूर्ण उडालेलं, त्यामुळे काल जर आपण पाहतो या कुटुंबाचं वर्षभरासाठी साठवलेलं अन्नधान्य असेल, त्यानंतर इतरही साहित्य संपूर्ण या पावसामुळे भिजलेलं आहे। त्यामुळे आत्ता घरी अन्न काय बनावं असा गंभीर प्रश्न यांच्या समोर उपस्थित झालेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। छोटं तोडकं मोडकं हे घर होतं आणि याच ठिकाणी हे कुटुंब राहत होतं, परंतु काल आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जे आहे ते यांच्या डोक्यावरलं छत्र जे आहे ते निसर्गाने हरवून नेलेलं। आपल्यासोबत या कुटुंबातले सदस्य आहे। काकू, काय परिस्थिती होती काल, काय सांगणार? आता मी घरी किती वाजता पाऊस आला इथे, काय सांगणार? घरीच नव्हती. घरीच नव्हती. काय झालं काल, काय सांगणार? आणि मी कामावर होतो. मी काम काय झालं काल नेमकं? काल गारपीट पडली, वाऱ्यानं सुटलो. मी कामावून आलो वापस. आंघोळ नाही केली आणि काहीच नाही केली. हो. आता काय नुकसान झालेलं आहे तुमचं? आता नुकसान झालं, लय झालं आहे. ते टीव्ही टेबल हे दिवाण पण तुटला आणि ते दरवाजेच्या मागचं तुटलं आणि हे सगळं ओलं झालं. आटा गिटा ओला झाला, खाद्यपदार्थ. आता काय परिस्थिती? आता तीन पत्र पण उडालेले आहे। तुमची काय मागणी आहे तुमची? आता आमची अशीच मागणी आहे, आमच्यापाशी नाही हे पैसे, पैसा आम्हाला पाहिजे घर बांधून. तर आमची अशी मागणी आहे का आम्हाला का मदत करावा, नाही तर आमचे पावसाळ्याचे दिवस जवळ येऊन राहिले, आमचे येलेच होते. नक्कीच आपण बघू शकतो अशा पद्धतीनं राहायच्या गाद्या असतील पूर्ण भिजलेल्या या ठिकाणी आपण बघू शकतो। पूर्ण संसार जो आहे तो या ठिकाणी या कुटुंबाचा उघड्यावर आलेला आहे आणि त्यामुळं नुकसान भरपाईची मागणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या कुटुंबाने केलेली आहे। पावसामुळे जे आहे ते रेवसा गावामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।